14 एप्रिलच्या दिवशी आम्ही शाळेमध्ये मस्त शैक्षणिक साहित्य वाटून चाललो होतो आता विहाराकडं. चुटकी मस्त दोन्ही हात वरत उचलून नाचत होती. आली मग विहारामध्ये सगळेजण अभिवादन करत होते बाबासाहेबाच्या फोटोला आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीला. मग मी बिन अभिवादन करून घेतली. या पोरीले म्हणलं का मया फोटो काढ, मला तर हे व्हिडिओ काढायला लागली. अभिवादन करून मग आता बुकीले म्हणलं चाल बाई आपण एका कोपऱ्यात जाऊन बसलो बिचारो आम्ही दोघी जणी. आता या दोघांचं पटतच नव्हतं काम का तर मागं हे का आले का तर जीव दाखवायला लागली होती. मग आता विहाराच्या बाहेर आलं तर ध्वजारोहणासाठी तयारी चालू होती. वर तर कोणतरी झेंडा घेऊन उभं होतं. सर्वजण जमागिमा झाले होते ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी. ध्वजारोहण करून आलो बाप्पा आम्ही अंदर विहारामध्ये. तर आता आम्हाला कापायचं होतं केक, कारण भीम जयंती होती, बर्थडे सेलिब्रेट करायला लागलं ना बाबासाहेबांचं. नाव चिलर पाटर मस्त जमा झाले. तर मग आता आम्हाला ताण लागली म्हणून पायल त्याच्या घरी आलो होतो पाणी प्यासाठी. मस्त बसल्या होतं गोष्ट खापाडत. पोऱ्याचं कामच आहे म्हणा गोष्ट खापाडायचं. मग आता मला खूपच गरम होत होतं. पाणी गिनी पिऊन निघलो होतो. मग आता विहारात जाऊन घराकडे जातो म्हणलं. तर मामा म्हणते भाषे केक उरला घेऊन जा घराकडं. मस्त तिघी जणी चरत चरत आलो दोघे तिघी. मग आता घराकडे आल्यानंतर पुन्हा आम्हाला उचलून नेलं विहारामध्ये, कारण मीटिंग होती. आणि मग त्या मीटिंगमध्ये आम्हाला काही काही कामं वाटवायचे होते म्हणून आलो. आता बसलो. आता यायचं मस्त चालू झालं तर गोष्ट का करायचं का नाही. मग आता संध्याकाळी रॅलीसाठी आता तयारी करून निघलो होतो. आणि येतं समोर वाटप चालू होतं मस्त मसाला भाताचा आणि आंब्याचा रसाचं. तर आंब्याचा रस घेऊन पिऊनच टाकला मी ना 3-4 ग्लास गट्टो. आता या दोघी मला सोडून चालल्या. मी बोलतच नाही याच्यासोबत. म्हणलं जाऊ दे म्हणून आता कट्टीच घेतो म्हणलं. आलो आता विहारामध्ये. तर आता भेटू पुढच्या